नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा, सरकारने तात्काळ निर्णय घेतलेला आहे. पाहू शकता, तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे. तात्काळ निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच तिसरा हप्त्याची जी काही तारीख आहे ती तारीख देखील या ठिकाणी आलेली आहे. बघा, तिसरा हप्ता वाटप तारीख देखील आलेली आहे. बहिणींची प्रतीक्षा जी होती, भरपूर महिला भगिनी ज्या बहिणी आहेत त्या बहिणींना या ठिकाणी प्रतीक्षा होती. बघा, त्यामध्ये मग सर्वच महिला आल्या. ज्यांना पैसे मिळाले त्या महिला देखील, ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्या महिला देखील या ठिकाणी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत होते. तर त्या महिलांसाठी या ठिकाणी जी काही तारीख आहे ती आलेली आहे. त्या संदर्भाची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहे. सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, संपूर्ण माहिती मिळून जाईल. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भाचा तिसरा हप्त्यासंदर्भात जो काही नवीन माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी घोषणा देखील केली. काय घोषणा त्यांनी केली ती देखील आपण पाहणार आहोत. तिसरा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या महिलांसाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही त्या महिलांसाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल. त्या अगोदर सर्व माता भगिनींना, महिलांना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला पटकन लाईक करून टाका, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळत असतात. तर त्यासाठी सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, तात्काळ निर्णय घेतलेला आहे तिसरा हप्त्याच्या वाटपाच्या तारखेसंदर्भात. तर बघा, बहिणींची जी काही प्रतीक्षा होती ती संपलेली आहे. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी सुरू करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. संपूर्ण माहिती आपण नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. त्यासाठीच आपलं चॅनल फेमस आहे, सर्वांनी पुराव्याच्या सहित माहिती पाहत असतो म्हणून. तर बघा, सर्व माता भगिनी पाहू शकता, बहिणींची प्रतीक्षा संपली. सप्टेंबरच्या या तारखेला मिळणार पैसे. तर बघा, सप्टेंबरच्या कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत ती तारीख फायनल झालेली आहे. बघा, ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत, अगोदर ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांसाठी देखील खुशखबर आहे. ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांसाठी देखील खुशखबर आहे. तर संपूर्ण माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पुराव्यासहित संपूर्ण माहिती पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर. बघा, लाडकी बहीण योजना या दिवशी 4,500 महिलांच्या खात्यात डिपॉझिट होणार. तर बघा, 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. एकत्रित रक्कम जमा होणार आहे. जमा होण्याची रक्कम, त्याबाबत संपूर्ण माहिती काय बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर 30पर्यंत वाढवण्यात आली आहे. बघा, सर्व महिलांनी लक्षात घ्या, 30 सप्टेंबरपर्यंत मुदत जी आहे ती वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आज 10 तारीख आहे. आजपासून 20 दिवस तुमच्याजवळ आहे. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल, तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातलग असतील, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता. माहितीसहित व्हिडिओ आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करायचे. पुढची माहिती आपण पाहूया. तर बघा, तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. यासह आता 4,500 रुपये नेमके महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे. बघा, कधी जमा होणार आहेत याबाबत देखील मोठी अपडेट समोर आली आहे. मोठी अपडेट याबाबत समोर आलेली आहे. तर बघा, ती जी काही मोठी अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, पुढे लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांची जुलै 31पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे ह्या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नव्हते. बघा, ज्या महिलांना ऑगस्टमध्ये अर्ज करावा लागला होता त्या महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जे ते जमा झाले नव्हते, किंवा बहुतेक महिलांना 3,000 रुपये त्या ठिकाणी जो काय हप्ता होता तो मिळाला नव्हता. त्यामुळे पुढे बघा, आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. बघा, सप्टेंबरमध्ये पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे. बघा, सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला यावेळेस किती पैसे मिळणार आहेत. तुम्हाला जर 3,000 रुपये आता मिळालेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते देखील सांगा. त्यासोबतच ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 1,500 रुपये यावेळेस मिळणार आहेत. तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तारीख देखील तुम्हाला कळून जाईल. त्यासोबतच ज्या महिलांना आता एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांनी देखील नाही लिहून पाठवा. तुम्हाला देखील आता 4,500 रुपये मिळणार आहेत. बघा, भरपूर महिला या ठिकाणी सांगत असतात सर कधी मिळणार आहेत पैसे. तर पैसे मिळण्याची तारीखच तुम्हाला मी फायनल सांगतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा आणि तुम्ही 4,500ची वाट पाहत आहात का ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता बघा, कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्यांचे एकत्रित मिळून जो काही लाभ आहे तो मिळण्याची शक्यता आहे.
येत्या 19 सप्टेंबरपर्यंत बघा तारीखच तुम्हाला सांगून टाकलेली येत्या 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे। बघा 19 तारखेपर्यंत 100% तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील। 19 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला 100% पैसे जमा होतील। कशा पद्धतीने काय माहिती ती बघा ते देखील तुम्हाला सांगतो। संपूर्ण फॅक्ट रिअल फॅक्टच्या माहिती आपण या ठिकाणी पाहत असतो। बघा ऑगस्टमध्ये 2 वेळेस पैसे वाटण्यात आले होते। 14 ते 19 ऑगस्ट आणि 29 ते 31 ऑगस्ट 2 वेळेस पैसे वाटण्यात आले। सप्टेंबरमध्ये देखील 2 वेळेस वाटले जाऊ शकतात, परंतु अजून पहिलाही हप्ता आलेला नाही। 10 दिवस गेलेलेत, राहिलेले 20 दिवस आहे। या महिन्यात 30 दिवसांचा महिना असतो सप्टेंबर, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर राहिलेले 20 दिवस आहे। जर 19 सप्टेंबरला जर या ठिकाणी हप्ता वाटला गेला, तिसरा हप्ता जर वाटला गेला म्हणजे 19 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत। आता बघा ह्या 19 सप्टेंबरला कोण महिला इच्छुक आहेत पैसे मिळण्यासाठी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा। तुम्ही इच्छुक आहात का, तुम्हाला पैसे मिळाले पाहिजे का, तुम्हाला जे वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा। नाही वाटत असेल तर तुम्ही ते देखील लिहून पाठवू शकता, कारण भरपूर महिला असतात त्या महिलांना त्या ठिकाणी त्यांचे अर्ज जे आहेत ते मंजूर नसतात, त्यामुळे त्यांना पैसे मिळू शकणार नाही। त्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं 19 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते जमा होणार असल्याचा अंदाज आहे। सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे। बघा अधिकृत तारीख तर आलेली नाही आहे, मात्र 19 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होण्याचा जो काही अंदाज आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। कारण बघा सुरुवातीला देखील मीच तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला 14 ते 19 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला पैसे मिळतील म्हणून, त्यानुसार तुम्हाला जे काही पैसे ते मिळालेले होते। सरकारने जाहीर देखील तारीख केली होती, 17 ऑगस्ट तारीख जाहीर केली होती सरकारने। त्यानंतर दुसऱ्या वेळेस देखील मी 31 ऑगस्ट तारीख तुम्हाला सांगितली होती। दुसऱ्या हप्त्याची जी काही तारीख आहे मी तुम्हाला सांगितली होती, त्यानुसार सरकारने 29 ऑगस्टपासून पैसे पाठवायला सुरुवात केली। 29, 30 आणि 31 असे 3 दिवस पैसे मिळाले होते महिलांना, ठीक आहे। आत्तापर्यंत 1,60,00,000 महिलांना पैसे मिळालेले आहेत। राहिलेल्या किती महिला, तर बघा जर आपण पाहिलं तर जवळपास 90 लाख महिला अजूनही बाकी आहेत। 90 लाख महिलांना पैसे मिळण्याचं बाकी आहे। त्या 90 लाख महिलांपैकी जवळपास 50 ते 60 लाख महिलांना 19 सप्टेंबर रोजी पैसे मिळू शकतात। म्हणजे त्यामध्ये बघा नवीन महिलांना सांगतोय सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे मिळणारच आहेत। म्हणजेच अगोदर ज्या 1,60,00,000 महिलांना पैसे मिळालेले आहेत त्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत। 1,60,00,000 महिला ज्या आहेत त्या महिलांना 1,500 मिळतील। 1,60,00,000 महिला कोणत्या, ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिला 1,60,00,000 महिलांमध्ये आहेत। त्या महिलांना 3,000 रुपये जे ते मिळालेले होते, तर तुम्हाला 3,000 मिळाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, कारण तुम्हाला पुढचा हप्ता 1,500चा पाठवला जाणार आहे। त्यानंतर बघा पुढे दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे। यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे। त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील। बघा जर तुम्हाला वाटत असेल की अजूनही पैसे जमा झाले नाही तर कृपया करून तुम्ही तपासून घ्यावे, कदाचित तुमच्या खात्यात देखील पैसे जे आहेत ते जमा झालेले असतील। त्यामुळे सर्व महिलांनी पुन्हा एकदा तपासून घ्यायचे। ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही मिळाले म्हणून, आणि ज्यांना मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे। सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। आता बघा या महिलांना फक्त 1,500च मिळतील। कोणत्या महिलांना, बघा ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत। त्यांच्या खात्यातच जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही आहेत। तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे, कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले आहे। तर बघा अर्ज फक्त आता अंगणवाडी सेविकांकडूनच त्या ठिकाणी करता येणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते। एका व्यक्तीनं त्यांच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावे यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांकडेच होणार आहेत। तुमच्या मैत्रिणी असतील, कोणी नातलग असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ डायरेक्टली शेअर करून टाका। व्हॉट्सअपच्या थ्रू तुम्ही शेअर करू शकता। सर्वांनी व्हॉट्सअपवर व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करून टाका। चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। संपूर्ण अपडेट्स लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात आणि मिळत राहतील, त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पाहिलेले। 19 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला 100% जे काही पैसे आहेत तुमच्या अकाउंटला जमा होऊन जातील, ठीक आहे। तर येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून टाका। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।